अत्यंत व्यावसायिक आणि सज्जन बांधकाम व्यावसायिक अशी प्रतिमा असलेल्या DS कुलकर्णी आणि त्यांचा व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत सापडलाय। पुण्यातले हे नावाजलेले बांधकाम व्यावसायिक हे गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे परत न देण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत। DS कुलकर्णींकडे जवळपास 8,000 गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते, त्यापोटीच त्यांना व्याज मिळायचं। ते थकल्यानं आता गुंतवणूकदार हवालदिल झालेत। पाहूया या सगळ्या प्रकरणावरचा एक स्पेशल रिपोर्ट। DSK अर्थात DS कुलकर्णी पुण्यातलं बांधकाम व्यवसायातलं मोठं नाव। एकीकडे बिल्डर हा फसवणुकीशी समानार्थी शब्द झालेला असताना DSK मात्र प्रामाणिकपणा, सचोटी यामुळे कायम चर्चेत राहिले। जवळपास 37 वर्ष त्यांनी बांधकाम क्षेत्रात मोठं नाव केलं। ऑटोमोबाईल, शिक्षण असे अनेक व्यवसायही सुरू केले, ते भरभराटीलाही आणले। DSKवर पुणेकरांचा भरोसा होता, त्या आधारावरच जवळपास 8,000 पुणेकरांनी त्यांची आपल्या आयुष्याची जमापुंजी फिक्स डिपॉझिट म्हणून गुंतवली। काहींनी गृहप्रकल्पामध्ये पैसे गुंतवले, पण गेल्या 10 महिन्यांपासून DSK कडून ना व्याज मिळतंय ना कुठलं ठोस आश्वासन। मी रिटायर झालोय, माझ्या रिटायरमेंटचे जे पैसे मिळाले होते त्यातले मी त्यांच्याकडे विश्वासाने गुंतवले होते। माझ्या बहिणीचे गेली 20-25 वर्ष त्यांच्याकडे पैसे होते। मागच्या ऑगस्टपर्यंत ते रेग्युलर व्याज देत होते, कधी त्यांच्याविषयी चर्चा नव्हती। मागच्या ऑक्टोबरपासून त्यांच्याकडून आता हलगर्जीपणा चाललेला आहे, उत्तरं नीट देत नाहीत, टाळतायत आणि आम्हाला काही अजून शाश्वत नाही कधी पैसे मिळतील। आमचे जे काही इंटरेस्ट कापलं एप्रिलपासून जानेवारीपर्यंत त्याच्यावरती इन्कम टॅक्स कापलेला त्यांनी, TDS ज्याला म्हणतात, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, तो टॅक्स डिडक्ट केलेला सुद्धा त्यांनी जर गव्हर्नमेंटला भरलेला नाही। जे गव्हर्नमेंट मशिनरीला घाबरत नाही ते आमच्यासारख्या इंडिव्हिज्युअलला किती घाबरणार आहेत। आणि जानेवारीपासून मला इंटरेस्ट काही मिळत नाही, नेहमी काहीतरी वेग आन्सर देतात। कमिटमेंट काही कुठली डेट दिलेली असेल ना तर त्याची पूर्तता होत नाही आहे आणि इंटरेस्ट मिळतच नाही आहे आम्हाला। आणि ज्या वेळेला आम्ही सांगतो की बाबा आम्हाला आमचे पैसे मिळत नाही तर त्यावेळेला काही वेगळेच कारणं दाखवली जातात की मंदी आहे। मुंबईच्या गिरगावचे हे आजोबा मुंबईहून पुण्याला DSKकडे भरलेल्या FDचे पैसे मिळतात का ते पाहण्यासाठी आलेत। निवृत्तीनंतर मिळालेले सगळे पैसे हे जास्त व्याज मिळतंय म्हणून DSKकडे गुंतवले। विशेष म्हणजे जास्त व्याज मिळतंय म्हटल्यानंतर बँक आणि पोस्टात असलेले पैसे काढून ते त्यांनी इथं गुंतवले। मी 1,90,000 अगदी माझे हार्ड मनी, मी जे पैसा साठवून केलेले ठेवलेले, आज मला ह्या उतार वयात भयंकर प्रॉब्लेम्स आहेत। हाताचे दोन्ही हाताचे ऑपरेशन झालेले आहेत, पायांचे प्रॉब्लेम आहेत, दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि आज मी वृद्धावस्थेत फार थोडा दिवस जगायची मला हे आहे। त्या अशा ह्याच्यात जर मला जर माझे पैसे मिळाले नाही तर मी जर सुसाईड केलं तर DS कुलकर्णी जबाबदार राहतील। DSK यांच्या व्यवसायात आलेली ही आर्थिक अडचण ही त्यांच्या कुटुंबियांना फायदा पोहोचवण्याच्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे फिरवण्याच्या उठाठेवीमुळे आल्याचं रिअल इस्टेट ब्लॉगर विजय कुंभार सांगतात। जमीन एखाद्या लँडलॉर्ड करून घ्यायची, ती SC साठी घ्यायची, तर आधी जमीन यांच्या पत्नीच्या आणि मेवणींच्या नावाने असणारी कंपनी, पार्टनरशिप कंपनी, DSK रिअल पब्लिक लिमिटेड कंपनी नव्हे, त्या कंपनीने विसार पावती करायची। त्यांना समजा 50 लाखाला व्यवहार ठरला तर 5 लाख विसार द्यायचा। त्यानंतर 3 महिन्यांनी DSK रिअल ही पब्लिक लिमिटेड कंपनी शेतकऱ्याशी व्यवहार करायची, शेतकऱ्याला उरलेले पैसे द्यायचे आणि यांनी मान्यता दिली ह्या कंपनीने, DS कुलकर्णी आणि कंपनीने, म्हणून त्यांना 75 लाख द्यायचे। म्हणजे हा दुहेरी व्यवहार व्हायचा। याचाच अर्थ ते जे इन्व्हेस्टरचे पैसे आहेत ते सरळ त्यांच्या प्रायव्हेट फर्म्समध्ये किंवा व्यक्तिगत खात्यावर गेले। DSK या सगळ्या परिस्थितीत आजही गुंतवणूकदारांना भेटले, पण पुन्हा त्यांनी गुंतवणूकदारांना नवीन आश्वासन दिलंय। रिअल इस्टेट मधील मंदी, नोटाबंदीचा फटका बसल्याचा दावा DSKचा आहे। जानेवारीपर्यंत हे सगळं सुरळीत होईल असा दावा DSKनी केलाय। अडचणीत आत्ताशी 7 महिने झाले, हे जानेवारीपासून सुरू झालं। जे काही मागच्या वर्षी माझा ऍक्सिडेंट, मंदीची लाट, नंतर नोटाबंदी आणि माझी व्हिडिओ व्हायरल झाले, आता तरी काय टीव्हीवर अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या लागल्या तर जे घाबरत नाही ते येते। तुम्ही माझ्या ऑफिसला जाऊन लोक मोजा की FDची किती लोक तक्रार घेऊन येत आहेत। तुम्हाला जास्तीत जास्त 55, 60, 70, 75च्या पुढे आकडा नाही आहे, 30-30 लोक आहेत आणि FD होल्डर माझे 7,000। मग 7,000 लोक का येत नाही, पब्लिक क्राय का होत नाही? कारण की त्या सगळ्यांना विश्वास आहे की DSKने इतके वर्ष दिले। DSK यांच्या पैसे परत ना देण्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झालेत। DSKच्या कार्यालयाबाहेर गर्दीही झाली होती, मात्र पैसे मिळतील आणि DSK पैसे बुडवणार नाहीत हा विश्वास DSKच्या आजपर्यंतच्या नावलौकिकामुळे त्यांना वाटतोय। रोजच्या चरितार्थाचे उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची काळजी त्यांना सतत अस्वस्थ करते। त्यामुळे एकेकाळी घराला घरपण देणाऱ्या DSKकडून आता आपली आयुष्य तर उजाडली जाणार नाहीत ना,
अशी भीती त्यांना सतावती आहे. सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे.